नमस्कार सर्वांना आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी सकाळी 6 वाजेपासून गावाकडून मुंबईकडे जाण्यासाठी निघालेले आहे, पण सकाळी 6 वाजेपासून गाडीची वाट बघत आहे, पण गाडीचा काही पत्ता नाही। आता वाजलेले आहेत 7:30 आणि आता किती वाजता गाडी मिळणार आहे ते पण मला माहीत नाही। आणि सकाळचं सौंदर्य बघा, कोवळं ऊन, जवळपासचं शेत वगैरे, किती सुंदर वातावरण आहे। इकडे गाव आहे, छोटीशी वाडी आहे, या वाडीचं नाव आहे भोईरवाडी। आणि इकडे बघा खूप छान असं वातावरण, झाडं वगैरे। ते आमच्या आईचं आणि वडिलांचं घर आहे। इथं छोटंसं शेड बनवलेलं आहे बसण्यासाठी, उठण्यासाठी। इथे रस्ता आहे, शेत वगैरे आहे, घराजवळच छानपैकी रस्ता आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही। पण गाडीचा काही पत्ताच नाही। 1.5 तास झाला आहे उभी आहे मी इथे। सर्दी झाल्यामुळे सारखं फुरफुर करायला लागतो। तर बघा इकडं छान छोटंसं मंदिर पण आहे। मंदिर आहे बघा, इथे छोटंसं मंदिर आहे। आणि मुलं पण आहे बघा, रस्त्याने शाळेत निघालेली आहेत। हळूहळू एक एक मागून येत आहे। काही मुलं गेलेली आहे, आज शनिवार आहे, शनिवारची सकाळची शाळा असते। तर बघूया कधी गाडी भेटते ते। तर गावाकडनं येऊन मला 2 घंटे झालेले आहेत। आता गाडी मला 2.5 तासानंतर भेटली। आणि तिकडनं आल्यानंतर आंघोळ वगैरे करून केस वगैरे धुवून फ्रेश झालेले आहे। तर आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे मी गावाकडनं काय काय आणलेलं आहे ते। तर चला बघूया। तर गावाकडनं आणलेली आहे मी कांद्याची पात, भाजी घरची आहे ती। आणि आईने दिलेली आहे आम्हाला एक पिकलेली छानपैकी पपई, एक मेथीची जुडी आणलेली आहे। आणि ही घरची गोडवाल्याची डाळ आहे। आणि यामध्ये आणलेले आहेत आळूची पानं, खूप मोठी मोठी आहेत। मी मागं पण आळूच्या भाजीचा रेसिपी टाकलेली आहे, त्यामध्ये माहीत आहेत किती मोठे आहेत ते। आणि एवढे असे 1 किलो शेंगदाणे पण दिलेले आहेत। आणि आणलेले आहेत हे बघा चिचुरडं, हे जंगलामध्ये असतात, पण तर याची भाजी खूप छान लागते, म्हणजे औषधी पण आहे। तर अशा प्रकारे आहे ते। ही कडू लागते ही भाजी, पण चांगली आहे। तर याची पण रेसिपी मी दाखवेन ज्या वेळेला मी बनवेन तेव्हा। त्यानंतर आणलेला आहे चाईचा मोहर, ही चाईची भाजी असते, ही पावसाळ्यातच भेटते। तर त्याला नंतर ही अशी फळं लागतात, तर ते मी आणलेलं आहे, याची पण मी भाजी बनवणार आहे। आणि अजून मी खरेदी केलेली आहे छोटीशी बादली, ही मी विकत आणलेली आहे, खूप छानपैकी आहे। ही मला 200 रुपयाला भेटलेली आहे। आणि अजून खरेदी केलेला आहे एक पितळेचं पातेलं आहे। माझी खूप इच्छा होती की मला माझ्याजवळ पितळेचे पातेले असावेत। आणि अजून एक आहे हे बघा, अशा प्रकारे 2 पितळेचे पातेले आणलेले आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा। तर चला बाय।